सो गुड इव्हनिंग, गुड आफ्टरनून, जे काय असेल. तर आज आपण बघणार आहोत, एक मिनिट, चला सगळ्यांनी लक्ष द्यायचंय. आज आपण न्यू लेसनला सुरुवात करणार आहोत आणि या न्यू लेसनचं नाव आहे ट्वेल्व नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर. ट्वेल्व नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर ऑफ लाईट. ओके, आता ट्वेल्व नेचर ऑफ रेडिएशन ऑफ मॅटर मध्ये काही अगोदरचे काही कन्सेप्ट तुम्हाला आज क्लिअर करून देणार आहे. त्यामध्ये काही डेफिनेशन असतील. त्या डेफिनेशन मध्ये सगळ्यात अगोदर येत आहे इलेक्ट्रॉन इमिशन किंवा इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन. इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन एखाद्या मेटल सरफेस पासून ज्यावेळी इलेक्ट्रॉन काय करत असतात, इमिट करत असतात. द फिनॉमिना ऑफ इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन, द फिनॉमिना ऑफ इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन from the surface of metal is called electron emission. The phenomena of emission of electron, the phenomena of emission of electron from the surface of metal. एखाद्या मेटलच्या सरफेस पासून इलेक्ट्रॉन जे इमिट करतात, इमिशन होतात, त्या पूर्ण फिनॉमिनाला काय म्हणायचं, इलेक्ट्रॉन इमिशन. त्याचे आपण थोडक्यात थेअरी बघणार आहोत, थोडक्यात काही डिफरंट बघणार आहोत, त्याचे प्रकार किती असतात वगैरे वगैरे, ते आजच्या लेक्चर मध्ये बघणार आहोत. पुन्हा एकदा लक्ष द्या. द फिनॉमिना ऑफ इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन, द फिनॉमिना ऑफ इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम द सरफेस ऑफ मेटल, फ्रॉम द सरफेस ऑफ मेटल इज कॉल्ड इलेक्ट्रॉन इमिशन. त्याला काय म्हणायचं आपण, इलेक्ट्रॉन इमिशन असं म्हणायचं. ओके, परत बघू आपण. नेक्स्ट डिफाइन येते, हे तर समजलं असेल. इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम द सरफेस ऑफ मेटल. एखाद्या मेटलच्या सरफेस मधून जर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन बाहेर येत असतील, इमिट होत असेल, इमिशन होत असेल, तर त्याला काय म्हणायचं, इलेक्ट्रॉन इमिशन. त्याला काय म्हणतो आपण, इलेक्ट्रॉनचं इमिशन होणं. आणि आता पुढे त्याच्यामध्ये ते इमिश होण्यासाठी लागणारी जी एनर्जी असते, द मिनिमम एनर्जी रिक्वायर्ड बाय इलेक्ट्रॉन, द मिनिमम energy required by electron to just accept from the metal surface is called work function. आणि त्याला काय म्हणायचं, वर्क फंक्शन. तर एक अमाउंट ऑफ एनर्जी लागणार आहे, द मिनिमम एनर्जी रिक्वायर्ड बाय इलेक्ट्रॉन टू जस्ट एक्सेप्ट, ते बाहेर येण्यासाठी, ते एक्सेप्ट होण्यासाठी, मेटल सरफेस पासून ते इलेक्ट्रॉनला बाहेर येण्यासाठी, एक्सेप्ट येण्यासाठी जी मिनिमम अमाउंट ऑफ एनर्जी लागते, ते त्याला काय म्हणतो आपण, वर्क फंक्शन. द वर्क फंक्शन ऑफ मेटल इज द मिनिमम एनर्जी रिक्वायर्ड बाय इलेक्ट्रॉन टू जस्ट एक्सेप्ट फ्रॉम द मेटल सरफेस इज कॉल्ड वर्क फंक्शन. आणि त्याला आपण काय म्हणतो, वर्क फंक्शन असं म्हणतो. त्याला डिनोट केलं जातं, इट इज डिनोटेड बाय फाय नॉट. इट इज डिनोटेड बाय फाय नॉट. तर त्याला फाय नॉटने काय केलं जातं, डिनोट केलं जातं. परत लक्ष द्या. एखादा मेटल सरफेस आहे, तो मेटल सरफेस मधून इलेक्ट्रॉन बाहेर पडत असतात. इलेक्ट्रॉन बाहेर पडत असताना तिथं जी मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी लागणार आहे, मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी त्याला बाहेर पडण्यासाठी जी लागणार आहे, तर त्याला काय म्हटलं गेलं आपण, वर्क फंक्शन असं म्हटलं जातं. त्याला वर्क फंक्शन आपण म्हणतो. आता हे वर्क फंक्शन असतं काय, ते तर आपण वन बाय वन बघणार आहोत. पुढच्या लेक्चर मध्ये आपण एकदम डिटेल मध्ये बघूया. आज आपण थोडस इलेक्ट्रॉन इमिशनचे प्रकार किती पडतात ते म्हणजे बघू. इलेक्ट्रॉन इमिशन, फर्स्ट द थर्मोइक इलेक्ट्रॉन इमिशन, सेकंड फील्ड इमिशन, and third is a photoelectric emission. First पहा नीट, thermoic emission, second field emission and third photoelectric emission. हे तीन प्रकार पडतात इमिशनचे. पहिलं थर्मोइक, फील्ड आणि फोटोइलेक्ट्रिक. थर्मोइक जे असेल, फील्ड काय असेल, यांचे प्रत्येकाचे काय पडतात, टाइप्स आहेत. आता याच्यामध्ये पहिलं पहा, थर्मोइक इमिशन. थर्मोइक इमिशन म्हणजे काय ते लक्षात घ्या. थर्मोइक इमिशन इज व्हॉट, the process, the heating the metal to impart the energy to the electrons, to an electron. ते काय केलं जातं, मेटल सरफेस जो आहे, तो मेटल सरफेस काय केला जातो, त्याला हीट दिलेलं आहे, हिटिंग द मेटल टू इम्पार्ट द एनर्जी. त्या एनर्जीला काय केलं जातं,
एनर्जीच्या सहाय्याने, हीट एनर्जीच्या सहाय्याने त्या मेटल सरफेसचा वापर केला जातो इलेक्ट्रॉन इमिशन साठी. सेकंड, इथं अप्लाय अ स्ट्रॉंग इलेक्ट्रिक फील्ड. त्या मेटल सरफेसला काय केलं जातं? स्ट्रॉंग इलेक्ट्रिक फील्ड दिली जाते. मेटल सरफेसला काय केलं जातं? स्ट्रॉंग इलेक्ट्रिक फील्ड दिली जाते. तर अप्लाय अ स्ट्रॉंग इलेक्ट्रिक फील्ड टू इम्पार्ट द एनर्जी टू द इलेक्ट्रॉन. त्या इलेक्ट्रॉन वरती इम्पार्ट करण्यासाठी स्ट्रॉंग इलेक्ट्रिक फील्ड काय केली जाते? दिली जाते. आता तुम्ही स्ट्रॉंग इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे देतात तरी किती? 10⁸ व्होल्ट पर मीटर एवढी काय केली जाते तिथं? तरी दिली जाते. आता आणि सर ते शेवटी फोटो इलेक्ट्रिक इमिशन काय दिलं इथं? फोटो इलेक्ट्रिक इमिशन. फोटो इलेक्ट्रिक इमिशन मध्ये काय केलं जातं पहा? लाईट ऑफ सुटेबल फ्रिक्वेन्सी फॉल ऑन द मेटल सरफेस. त्या मेटल सरफेस वरती सफिशियंट अमाऊंट ऑफ सफिशियंट फ्रिक्वेन्सी किंवा सुटेबल फ्रिक्वेन्सी काय केली जाते? बंबार्ड केली जाते. द लाईट ऑफ सुटेबल फ्रिक्वेन्सी फॉल ऑन द मेटल सरफेस. आणि त्या इफेक्टला आपण काय म्हटलं जातं? फोटो इलेक्ट्रिक इमिशन. इलेक्ट्रॉनचं इमिशन होतं. इलेक्ट्रॉनचं काय व्हायला लागतं? इमिशन व्हायला लागतं. इलेक्ट्रॉन बाहेर पडायला लागतात. द मिनिमम एनर्जी रिक्वायर्ड बाय इलेक्ट्रॉन टू जस्ट एक्सेप्ट from the metal surface is called as a work function and it is denoted by phi naught. And he defined परत एकदा पहा define the phenomena of emission of electron from the surface of metal is called electron emission. From the surface of metal is called as electron emission. And electron emissions, there are three types: thermoic emission, field emission, and photoelectric emission. In thermoic emission, the heating the metal surface to impart the energy to an electron. इथे apply a strong electric field. इथं काय केलं जातं? strong electric field इथं काय केलं जाते? apply केली जाते. ती पण किती केली जाते पहा? 10⁸ व्होल्ट पर मीटर. आणि या फोटो इलेक्ट्रिक इमिशन मध्ये काय केलं जातं पहा? the light of suitable frequency fall on the metal surface. मेटल सरफेस वरती एक सुटेबल अमाउंट ऑफ लाईट काय केली जाते? सुटेबल फ्रिक्वेन्सीची लाईट काय केली जाते? फॉल केली जाते मेटल सरफेसवर. त्यातून काय होतं? फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट याच्यातून बाहेर पडतो. ठीक आहे. ओके, हे नोट डाऊन करा पटकन.